हो.
शिक्षण थांबवू नका. आमची शाळा आमचा अभिमान. आमची शाळा आमचा अभिमान.
आमचे शिक्षण आमच्या गावात, आमचे शिक्षण आमच्या गावात, आमचे शिक्षण वाचवा एक करा, शिक्षण वाचवा एक करा, शिक्षण वाचवा शाळा वाचवा, शाळा वाचवा, शाळा वाचवा, आमची शाळा आमची शाळा आमचा अभिमान, आमची शाळा आमचा अभिमान. एकत्र राहू, एकत्र राहू. शिक्षण वाचवा, प्रत्यक्ष गावात शाळा हाच विकासाचा माळ, प्रत्येक गावात शाळा हाच विकासाचा माळ. शाळा असे खेडोपाडी ज्ञानगंगा घडवू, शाळा असे खेडोपाडी ज्ञानगंगा घडवू. माझे गाव माझी शाळा, शाळा बंद प्रगती बंद, शाळा बंद प्रगती बंद. आपण सर्वांनी ते एकत्र येऊन जो हात शासनाला जो आपला जनादेश दाखवून दिला आहे त्याची कुंची पूर्ण राज्यात नक्कीच निर्माण होणार आहे. धन्यवाद. आपण सर्वांनी ते उपस्थित राहून जो आपला मनातला आक्रोश आहे तो शांतीच्या मार्गाने पुढे चालवतात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा. शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवा, शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवा, शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवा. शिक्षण आमचा, शिक्षण आमचा हक्क आहे, शिक्षण आमचा हक्क आहे, शिक्षण आमचा उपस्थित त्यांचं या ठिकाणी शिक्षण मंचांच्या वतीने आणि संपूर्ण तमाम शिक्षण प्रेमींच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जेव्हा अशा आंदोलनाची दखल शासन घेतो, या ठिकाणी केवळ राणी साहेब नाहीत तर हे शासन आहे असं आम्ही मानतो. आणि तुम्ही दखल घेतली या मोर्चाची किंवा भावनेची म्हणूया, मोर्चा नको म्हणूया, मोर्चा नाही ते भावना आहे साहेब आमची. तळागाळातील सर्वसामान्य नेतृत्व कोणी नाहीये, कोणी मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे. ही सर्व पक्षीय लोक आहेत, कोणतेही राजकीय अभिनिवेश नाही. मुद्दाम ही गोष्ट तुमच्या समोर निदर्शन आणतो. आमची कोणत्याही प्रकारची राजकीय अभिनिवेश नाही. आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती लढवायची नाही. केवळ आणि केवळ आपल्या गावातील शिक्षण या पोराटोरांची आज आलेले आहेत, स्वतः म्हणून आले आहेत पालक आणि ते काही करा तुम्ही म्हणाल कसं करायचं ते तुम्ही काही करा, कारण सगळं तुमच्या हातात आहे. गावातील शाळा टिकली पाहिजे ही आमची एकच मागणी आहे, बाकी कोणतीच मागणी नाही. ती गावाची शाळा कशी टिकवावी साहेब, तुमच्याकडे सगळं जे काही ते तुमच्याकडे आहे, त्यामुळे ते सगळं पणाला लावा तुम्ही. आमची विनंती आहे एकच, पटसंख्येमुळे जो GR आहे तो पटसंख्या अभावी आपला सिंधुदुर्ग संच मान्यता हा महत्वाचा विषय आहे. आणि संच मान्यता म्हणजे पटसंख्या आणि शिक्षक असं समीकरण आता घातलेलं आहे. आणि त्यामुळे 15 मार्च 2024चा जो GR आहे, 28 ऑगस्टचा GR आला, नंतर हळूहळू 15 मार्च 2024चा GR आला. आणि 15 मार्च 2024च्या GR मुळे आज जी शाळा चालू होती त्या शाळा सुद्धा बंद होत आहेत. आजच्या नाही पडल्या, आजच्या स्थितीला 38 विद्यालय माध्यमिक विद्यालय बंद झालेले आहेत. शून्य शिक्षक. सह्याद्री पट्टीतील सगळे जे गाव आहे तुमच्या मतदारसंघात आमचे सगळे अगदी तुमच्या म्हणजे फोंड्यापासूनचा पांगरड, शिवापूर, उपवडे, अंजवडे हा भाग जर बघितला तर त्या ठिकाणच्या घरांना आता कुलप आहे. त्या ठिकाणी 2 ते 3% केवळ पालक म्हातारे कोतारे आहेत. तरुण हे 2 ते 3% आहेत. मग त्या ठिकाणी शिक्षणासाठी ही सगळीकडे सावंतवाडी, गोवा, कणकवली, कुडाळ आणि मुंबई या ठिकाणी जातात. त्या ठिकाणची रोजगार
त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे सोन्यासारखी माती असूनही त्यांनी रोजगार असूनही ते करू पाहत नाहीत की मुलं बाहेर शिक्षणासाठी बाहेर जातात। या GR चा परिणाम हा असा झालाय की गावच्या गाव ओस पडतील आणि पुढे निश्चितपणे पडतील। त्यामुळे हा सामाजिक अर्थकारणावर परिणाम करणारा घटक आहे। आणि दुसरी गोष्ट, सरकारी, मग एक मिनिट जरा सर, सरकारी अनुदानित ज्या शाळा आहेत त्याच बंद होत आहेत। जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज आपल्याशी इथे संवाद साधण्यासाठी आणि आपली बाजू उद्या सरकारच्या समोर मांडण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडून माहिती घेण्यासाठी इथे आलेलो आहे। मुळामध्ये हे तुम्ही विरुद्ध आम्ही हा होऊच शकत नाही, कारण आपण जिल्हा म्हणून हे एक कुटुंब आहे, एक लक्षात घ्या। आणि म्हणून मला इथे येणं हे कुठल्या राजकीय उद्दिष्टाने नाही आहे किंवा तुम्ही आमच्या राज्य सरकारच्या विरोधात काय करत असा नाही आहे, पण आपला सिंधुदुर्ग जिल्हा, जी ही मुलं आज ह्या उन्हातान्हात बसलेली आहेत, ते आपल्या जिल्ह्याचं भविष्य आहे आणि त्यांना त्यांचं भविष्य सुखरूप करणं किंवा त्यांचं भविष्य अतिशय योग्य दिशेने घेऊन जाणं या दृष्टिकोनातून आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत। सर्वात प्रथम तर मी आपल्याला विश्वास देतो की या संदर्भात ह्याच्या अगोदर पण जे आपले आत्ताचे शिक्षण मंत्री आहेत सन्मान्य भुसेजी, त्यांच्याबरोबर बसून मी असो, ज्ञानेश्वर म्हात्रेजी आमचे जे या भागाचे आमदार आहेत शिक्षण या इथे, आम्ही दोघंही या संदर्भात त्यांच्याशी बसलो होतो, भेटलो होतो। पण मी आता तुम्हाला ह्या निमित्ताने विश्वास देतो की आपली जी ही या संदर्भात जी कमिटी आहे, उद्या मंगळवार आहे, मंगळवारच्या दिवशी कॅबिनेट असते, मी स्वतः आदरणीय मुख्यमंत्र्यांशी आणि शिक्षण मंत्र्यांशी बोलीन आणि लवकरच तातडीची तुमची आणि मंत्रालय स्तरावर ही बैठक लावून हा जो काही GR आहे, हा GR मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अगर आपल्या सिंधुदुर्गात कोकणावर अगर अशा पद्धतीचे GR अगर अडचणीचे असतील, कारण का मला नेहमी वाटतं, आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या नेहमी सगळ्यांच्या भावना आहेत, ते सरकारने कोकणाकडे पाहत असताना निकष वेगळे लावले पाहिजे। उर्वरित महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि आपल्या कोकणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा। आपल्याकडे डोंगराळ भाग आहे, आपल्याकडे वातावरणाची परिस्थिती वेगळी असते आणि म्हणून आपल्याकडे लावणारे निकष तुम्ही वेगळे लावा, हे असे आम्ही वारंवार तिथे नोंद करत असतो। आता आपल्या ह्या प्रश्नाच्या निमित्ताने मी जसंच मुंबईच्या दिशेने जाईल, आपल्या कमिटीशी चर्चा वेळ सांगीन, तशी आपली कमिटी मुंबईकडे येईल आणि मग मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री आणि आम्ही बसून हा जो काही GR आहे तुमच्या मनाप्रमाणे पहिला तो रद्द होतो काय ते आपण पाहायचं आणि आता त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेले, जेणेकरून आपली शाळा, तुमची आणि आमची नाही, आपली शाळा, आपली मुलं शिकत असताना कोणीही शिक्षण अभावी त्यांचं भविष्य अंधारात जाता कामा नये, एवढी काळजी आमचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल, हा विश्वास तुम्हाला मंचावर सांग। शेवटी सोशल मीडियाचा जमाना आहे, आज बोलल्यानंतर नाही काम केलं तर तुम्ही परत मोर्चा काढायला मोकळ्यात, मी काय त्याला थांबवणार नाही, पण शेवटी जबाबदारीने इथे आलेलो आहे। मलाही हा प्रश्न आणि मलाही हे जे काही मांडलेले मुद्दे आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून, सिंधुदुर्गाच्या दृष्टिकोनातून अडचणीचेच वाटतात, अडचणीचे आहेत। त्याच्यामध्ये काय दोन विचार, तुम्ही कोणावर राजकीय आरोप किंवा उगाच तुम्हाला जमायचं म्हणून जमत नाही आहे, आपल्या दृष्टिकोनातून या गोष्टी काही चुकीच्या घडलेल्या आहेत, त्या बदलून घेण्याची जबाबदारी आज आम्ही शासनामध्ये आहोत, म्हणून जबाबदारी आमची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पद्धतीने पाऊल उचलू, हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी देणार आहे। आपल्याला विनंती एवढीच आहे, शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आलेलो आहे, इथून जाऊन तुमच्या कमिटीच्या संपर्कात मी राहील, कमीतला कमी या मुलांना उन्हामध्ये जरा कृपया आपण बसवा, सुखरूप घरी जावा, लवकरात लवकर तुमच्या सगळ्या प्रतिनिधींची चर्चा करून मंत्रालय स्तरावर हा प्रश्न आणि GRच्या संदर्भात कसा न्याय देता येईल हे शब्दापेक्षा कृतीतून तुम्हाला करून आम्ही दाखवू, हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।